तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती। तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 31 बघणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच व्हिडिओजसाठी। चला तर मग बघूया सेशन नंबर 31। तर यामधून जी टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या मित्रांनो। आता आपण डायरेक्टली यामधून सेल्फ पाथ लर्निंग बघूया, ठीक आहे। तर चला तर मग स्टार्ट करू। यामध्ये बघा 4 स्टेप्स दिलेले आहेत त्यांनी आपल्याला। तर 4 स्टेप्स म्हणजेच 4 प्रश्न, ठीक आहे। तर यामधून नेक्स्ट करूया आणि स्टार्ट। 4 प्रश्न आहे आपल्याला, तर 4ही सॉल्व करावे लागेल। पहिला प्रश्न बघा, डॅश डॅश टॅबमधून तुम्ही पेज ओरिएंटेशन सेट करू शकता। तर पेज ओरिएंटेशन आपण पेज लेआउटमधून चेंज करू शकतो, ठीक आहे। तर पेज लेआउट आपले आन्सर आहे। 3rd नंबरचं क्लिक करा आणि सबमिट। नंतर जे आहे ते समोरचा प्रश्न बघा, एक्सेलमध्ये तुम्ही मार्जिन्स कस्टमाइज करू शकत नाही, ठीक आहे। एक्सेलमध्ये तुम्ही मार्जिन्स कस्टमाइज करू शकत नाही। तर मार्जिन जे आहे ते आपण करू शकतो, तर चूक आहे याचं उत्तर। मार्जिन आपण कस्टमाइज करू शकतो एक्सेलमध्ये आणि वर्डमध्ये सुद्धा, ठीक आहे। समोरचा प्रश्न बघा, पेज मार्जिन चेंज करण्यासाठी मार्जिन्स सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही कुठला मेन्यू निवडाल। तर यामधून बघा ते म्हणजे पेज लेआउट। 1st नंबरचं उत्तर आहे आपलं। क्लिक करूया आणि सबमिट। समोरचा प्रश्न बघा, आता डॉक्युमेंटला स्पेल चेक लावताना दिलेल्या इमेजमधून तुम्ही डॅश डॅश ऑप्शन निवडाल। तर त्यांनी बघा परत एक इमेज दिलेली आहे, त्या इमेजमधूनच आपल्याला आता चूज करायचं आहे की इमेज जे आपल्याला स्पेलिंग चेक वगैरे करायचं आहे, तर ते रिव्ह्यू टॅबमध्ये असते। तर ऑप्शन बी आहे त्याचं उत्तर बघा, ऑप्शन बी म्हणजेच रिव्ह्यू टॅब, ठीक आहे। तर बघा इथं आपण 4चे 4 प्रश्न सॉल्व केलेले आहे। तर आता आपण नॉलेज चेकचे प्रश्न बघूया। तर स्टार्ट एक्झाम केली बघा आणि यामधून नेक्स्ट। तर पहिला प्रश्न बघा, PMMY वेबसाईटसाठी कोणते वेब ॲड्रेस आहे। तर यामधून आपल्याला mudra.org.in, ठीक आहे ना। तर ही पहिलीच एक ऑप्शन आहे आपलं। नंतर बघा, PMMY कर्जासाठी कोण पात्र आहेत। तर त्या कर्जासाठी बघा आता यामधून जे भागीदारी संस्था आहे ते पण असते, नंतर मालकी हक्क संस्था आणि व्यक्ती, हे तिन्हीसुद्धा त्याचे उत्तर आहेत। तर सेव्ह करूया। समोरचा प्रश्न बघा, मुद्रा लोन कर्जदार अन्य कोणत्याही आर्थिक संस्थेचा डॅश डॅश असतात कामा नये। तर यामधून जे कर्ज बुडावे आहे, ठीक आहे। तर 2nd नंबरचाच आपला आन्सर आहे। तर सबमिट करूया। आता एक नंतरचा प्रश्न बघा, मुद्रा लोन्स पुढीलपैकी कोणती सामाजिक सुधारणा घडण्यास कारणीभूत ठरते। तर परत 4 ऑप्शन आहे बघा। तर उत्पन्न मिळवणे, नंतर रोजगारी निर्मिती करणे आणि यानंतर सेव्ह करा। नंतर बघा, मुद्रा लोन्सच्या पुढीलपैकी कोणत्या श्रेणी असतात। यामधून शिशु, नंतर किशोर आणि तरुण। तर सेव्ह करूया आणि यामधून यस, हे इथून एंड एक्झाम करून घ्या। तर यानंतर आता आपल्याला डू इट युअरसेल्फ बघायचं मित्रांनो। तर डू इट युअरसेल्फ आपण आता बघून घेऊ, ठीक आहे। तर डू इट युअरसेल्फ नेक्स्ट करा। यामधून पहिला प्रश्न बघा, डू इट युअरसेल्फचा आपला, दाखविण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज ओरिएंटेशन लँडस्केप मोडमध्ये बदलण्यासाठी पेज लेआउट टॅब, पेज सेटअप ग्रुप आणि ओरिएंटेशन ऑप्शन याचा वापर करा। तर स्टार्ट एक्झाम केली आपण बघा। आता पेज ओरिएंटेशन चेंज करायची आहे मित्रांनो, तर पेज लेआउटमध्ये जावे लागेल आपल्याला आणि यानंतर ओरिएंटेशन, ठीक आहे। तर ओरिएंटेशनवरती क्लिक करूया आणि याची ओरिएंटेशन चेंज करण्यासाठी लँडस्केप, ठीक आहे। 2च ओरिएंटेशन असतात, एक म्हणजे पोर्ट्रेट आणि लँडस्केप। समोरचा प्रश्न बघा, दाखविण्यात आलेल्या वर्कशीटमधील स्पेलिंग एरर्स तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅब, प्रूफिंग ग्रुप आणि स्पेलिंग ऑप्शन्स याचा वापर करा। तर परत स्टार्ट एक्झाम केली आपण। तर आता आपल्याला स्पेलिंग चेक करायची, कुठं चुकलेलं आहे, रिव्ह्यू करायचं सगळं। तर रिव्ह्यू टॅबमध्ये जायचं। यामधून गेल्यानंतर बघा इथं स्पेलिंग्सचं ऑप्शन आहे 1st नंबरचं, यावर क्लिक करा आणि फक्त यस करा आणि इथं हे तुम्ही यामधून चेंज करू शकता, इग्नोर करू शकता,
ठीक आहे. आता चेंज करून ओके करूया आपण डायरेक्टली. समोरचा प्रश्न बघा, दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमधील स्पेलिंग एरर्स तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅब आणि परत तोच प्रश्न आहे बघा. ठीक आहे, आपला तो प्रश्न मे बी सबमिट नसेल झाला तर सेम तेच प्रोसेस आहे. रिव्ह्यू टॅबमध्ये जावे लागेल आपल्याला, यानंतर स्पेलिंग ग्रुप आणि हे चेंज करा. ठीक आहे, आता चेंज असं आहे 2-3 वेळा ऑप्शन करा, यामधून यस आणि ओके. तर सबमिट करूया आपण. ठीक आहे, आता तो मागचा प्रश्न आपला सॉल्व नव्हता झाला त्यामुळं रिपीट लागलं होतं. ठीक आहे, नंतर बघा दिलेल्या एक्सेल टेम्पलेटमधील शीट नंबर 3ला जा. रो नंबर 3मधील सर्व टेक्स्ट रॅप करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप रॅप टेक्स्ट याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया आणि शीट नंबर 3मधील जे दुसरे रोज आहे त्यावर जायचं आहे. तर शीट नंबर 3 ऑगस्ट अटेंडन्स या शीटवर आलो आपण बघा. यानंतर आपल्याला जे रो नंबर 3मधील टेक्स्ट आहे तर यामधून रो नंबर 3 म्हणजेच आपलं PHP सारी सेंटर. ठीक आहे, तर ही रो होती ती. ठीक आहे, ही 3rd नंबरची रो. तर यावरती फक्त क्लिक करा. केल्यानंतर इथं अलाइनमेंट ग्रुपमध्ये बघा रॅप टेक्स्टचा ऑप्शन आहे म्हणते तो. तर इथं बघा रॅप टेक्स्टचा ऑप्शन आहे. ठीक आहे, अलाइनमेंट ग्रुपमध्ये. तर यावरती क्लिक करा रॅप टेक्स्टवरती आणि नंतर जे आहे ते आपला आन्सर सबमिट करूया. या रॅप टेक्स्टवरती फक्त क्लिक करायचं आहे तुम्हाला, बस दुसरं काहीच करायचं काम नाही. सबमिट करूया. समोरचा प्रश्न बघूया लास्ट. दिलेल्या वर्कशीटमध्ये रो नंबर 7 सिलेक्ट करा. त्याच्या खाली एक रो इन्सर्ट करण्यासाठी होम टॅब सेल ग्रुप आणि इन्सर्ट याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया बघा. आणि आता आपल्याला या वर्कशीटमध्ये रो नंबर 7 सिलेक्ट करायचे. ठीक आहे, तर रो नंबर 7 हे जे आहे तुम्ही यावरती असं या ॲरो थ्रू किंवा या 7 नंबरच्या आकड्यावरती जर तुम्ही असं माऊस नेला ना तर इथं सिलेक्टचं ऑप्शन येऊन जाईल पूर्ण निरो. ठीक आहे, तर यावरती फक्त क्लिक करूया 7 नंबरवरती. नंतर इन्सर्ट टॅबमध्ये जा, म्हणजे या इन्सर्टवरती आणि इन्सर्ट शेल आणि इन्सर्ट शेल ग्रुप हे केल्यानंतर ओके करा फक्त. बघा आपण इथं डू इट युअर सेल्फसुद्धा सॉल्व केलेला आहे मित्रांनो. आता यानंतर जे आहे ते आपण प्रोसेस फोलिओ बघून घेऊ. ठीक आहे, तर इथं एंड एक्झाम करून घ्या हे. आणि यानंतर आता आपल्याला प्रोसेस फोलिओ बघायचा आहे. ठीक आहे, तर प्रोसेस फोलिओ स्टार्ट करूया. स्किल सेट बघा डेटा टॅब ऑफ MS एक्सेल. तर परत स्टार्ट केली आपण प्रोसेस फोलिओला. आता यामध्ये 10 मिनटं परत मित्रांनो वेळ आहे. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेला सुद्धा आहे हेच की थोडंसं तुम्ही 10 मिनटामध्ये तुम्हाला जी बी आपल्याला स्किल सेट सांगितलेलं आहे ज्यामध्ये सुद्धा आता सपोज ते वर्डमध्ये असेल एक्सेलमध्ये असेल तर त्या फाईलमध्ये जाऊनच ते काम करायचं आणि ती फाईल डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवायची. म्हणजे सेशन नंबर 31 आहे किंवा 32 आहे. तर आता एखादी फाईल आपण ओपन करूया. सपोज आता ही फाईल मी ओपन केली. ठीक आहे, तर आता ही फाईल सेव्ह करून ठेवू आपण डेस्कटॉपवरती आणि नंतर जे आहे ते आन्सर सबमिट करूया. तर बघा आता ही जी फाईल आपण ओपन केली होती ती क्लोज करू आणि इथं सबमिटचं बटन जे आहे ते इनेबल झालेलं आहे. ठीक आहे, तर सबमिटच्या बटनवरती क्लिक करू आणि सबमिट करूया प्रोसेस फोलिओला. आता इथं रिस्टार्टचं ऑप्शन येऊ शकते मित्रांनो, तर टेन्शन घ्यायचं काही काळजी करू नका तुम्ही. यामध्ये तुम्ही डायरेक्ट या प्रोसेस फोलिओवरती फक्त क्लिक करा, समोरच्या स्टेपवरती आपल्याला पोहोचवते. ठीक आहे, आता इथं परफॉर्म स्टेटसचं बटन आहे ना ते सेम प्रोसेस आहे आपली, इनेबल करायला लागेल ते आपल्याला. केल्यानंतर इथं नेक्स्ट. ठीक आहे, आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला मी जी सांगितली डेस्कटॉपवर फाईल सेव्ह करायची सेशनच्या नावाने ती इथून चूज करा. तर मी आता ही डेस्कटॉपवर ठेवलेली आहे माझ्या PCवरती बघा. तर डेस्कटॉपवरून मी ते चूज करून घेतो. ठीक आहे, तर यामधून सेशन नंबर आता आपलं 31. तर ही फाईल आपण इथं ठेवलेली आहे. यामधून हे ओपन करून घेऊ. एक्सेलची आहे फाईल ती, कारण की स्किल सेट आपलं एक्सेल होतं. आता एवढं झाल्यानंतर हे सेव्ह करा. तर बघा प्रोसेस फोलिओसुद्धा आपलं इथं कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. आता आपण डायरेक्टली जे आहे ते सिम्युलेशन क्वेश्चन्सचं बघून घेऊ. ठीक आहे, तर सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट करूया आणि यामधून नेक्स्ट करा. तर यामध्ये 2 प्रश्न आहे. MS एक्सेल वापरकर्त्याला 2 प्रकारचे पेज ओरिएंटेशन प्रदान करतो आणि वापरकर्ता आवश्यकतेनुसार पेज ओरिएंटेशन निवडू शकतो. डॉक्युमेंटवर काम करण्यासाठी तुम्हाला आडवी जागा अधिक लागते, त्यासाठी पेजचा व्ह्यू लँडस्केप ओरिएंटेशन असा बदला. तर परत स्टार्ट करूया बघा. आता ह्यामध्ये पेज ओरिएंटेशनसाठी पेज लेआउटमध्ये जावे लागेल आणि परत यामधून ओरिएंटेशन आणि यामधून लँडस्केप करण्यासाठी लँडस्केपवर. ठीक आहे, सेकंड नंबरचा ऑप्शन आहे
तर दोनच ओरिएंटेशन असतात, एक म्हणजे पोर्ट्रेट आणि दुसरं म्हणजे लँडस्केप. तर आपण आन्सर जे आहे ते ऑटोमॅटिकली सबमिट झालं आपलं बघा. आता दुसरा प्रश्न पहा, एकाच क्लिकमध्ये संपूर्ण वर्कशीटचा फॉन्ट बदलणे अतिशय सोपे आहे. त्यासाठी पेज लेआउट टॅबचा वापर करून संपूर्ण वर्कशीटचा फॉन्ट बदला. तर पहा आता आपण स्टार्ट केलेली आहे एक्झाम म्हणजे प्रश्नाला. तर यामधून बघा पेज लेआउटमध्ये जावे लागेल आणि या थीम्स ग्रुपमधून या फॉन्ट्सचा ऑप्शनचा उपयोग करायचा आहे. तर फॉन्ट्समधून बघा त्यांनी जे फॉन्ट सांगलेलं आहे त्यावर आपण क्लिक करूया आणि ॲन्सर जे आहे ते ऑटोमॅटिकली आपलं सबमिट होऊन जाईल. ठीक आहे, आता पूर्ण शीटचा फॉन्ट इथं चेंज झाला मित्रांनो. तर जसं मी सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही फॉन्ट चेंज करता. ठीक आहे, तर इथं आपलं सिम्युलेशन क्वेश्चन जे आहे ते सॉल्व झालेलं आहे. आता यानंतर फक्त लास्ट स्टेप्स ते म्हणजे सेशन कंप्लीशन टेस्ट, तर ते आपण बघून घेऊ. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच व्हिडिओसाठी. तर पहिला प्रश्न बघा, कार्ड रीडर्स आणि बारकोड रीडर्स हे डॅश याचे प्रकार आहेत. तर ते म्हणजे स्कॅनर असतात. स्कॅनरवरती क्लिक करूया. समोरचा प्रश्न बघा, ग्राहकांबरोबरच व्यवहार पूर्ण करण्याची प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी, उत्पादन किंमतीत बदल करण्यासाठी आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड राखण्यासाठी डॅश हे रिटेल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तर यामध्ये बघा UPCS म्हणजे जे युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड आहे ना, 3rd नंबरचं, ते आपला ॲन्सर आहे. त्यावरती क्लिक करूया आणि सबमिट. आता समोरचा बी तेच प्रश्न आहे बघा, UPCS म्हणजेच युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड हे ग्राहकांबरोबरच व्यवहार पूर्ण करण्याची प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी, उत्पादन किमतीत बदल करण्यासाठी आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड राखण्यासाठी रिटेल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तर आपण जस्ट आता तिचं उत्तर तेच केलं होतं UPCS. तर याचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, तर चूक नाही आहे, बरोबर आहे याचं उत्तर. नंतर बघा UPC आणि मॅक्सी कोड ही 2 कम्प्युटर हार्डवेअरची उदाहरणे आहेत. तर यामधून आपल्याला चूक आहे याचं उत्तर. तर बघा अशाच प्रकारे आपण इथं सेशन कंप्लीशन टेस्ट सेशन नंबर 31ची बघितली. अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. अँड टिल देन बाय अँड हॅव अ नाईस डे. सी यू. Catch 'em all.